ओम नमः शिवाय. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, सध्या श्रावण महिन्याचा उत्तरार्ध सुरू आहे. एक श्रावण महिन्याचे शेवटचे 5-7 दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत. पोळ्याच्या दिवशी अमावस्या असते, येत्या शुक्रवारी पोळा आहे आणि पोळ्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे श्रावण अमावस्या झाली की त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून लगेच भाद्रपद महिन्याला सुरुवात होते. तर श्रावण महिना म्हणजे हिंदू धर्मातील मराठी महिन्यांमधील सर्वात पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकराच्या खूप साऱ्या सेवा देखील करत असतो. तुम्ही देखील महादेवाच्या खूप साऱ्या सेवा केलेल्या असतील. आता जो उद्याचा सोमवार असणार आहे तो श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असणार आहे, चौथा शेवटचा श्रावणी सोमवार असणार आहे. तर या दिवशी काय उपाय करायचे याबद्दलची माहिती सांगणारा व्हिडिओ मी कालच आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे की जी आपल्याला श्रावण संपण्या अगोदर कोणत्याही एका वारी करायची आहे. या सेवा केल्याने काय होईल, समजा तुमच्या कुंडलीत काही दोष असतील, त्याचबरोबर तुमचं लग्न जमत नसेल, तुमच्या मुलामुलींचं लग्न जमत नसेल, तर ही सेवा केल्यामुळे भगवान शिवशंकर नक्कीच प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील, मनोकामना असतील त्या पूर्ण व्हायला मदत होईल. तर अशी कोणती सेवा आहे की जी आपल्याला श्रावण महिना संपण्या अगोदरच करायची आहे, तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे सेवा काय आहे, आपल्याला श्रावण संपण्याआधी नक्की काय करायचं आहे याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमः शिवाय असं जरूर लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी सुरूच असतात. कोणाच्या मुलामुलींचं लग्न जमत नाही, कोणी मुलं मुली असे असतात की त्यांना खूप सारे स्थळं येतात, त्यांचं लग्न जमत नाही, किंवा कोणाला नोकरी मिळत नाही, कोणाच्या आयुष्यात आर्थिक समस्या सुरू असतात. जीवन म्हटलं की चढ उतार हे आलेच. पण त्या समस्यांकडे आपण तसंच न बघता काहीतरी उपाय केले पाहिजे, प्रयत्न करत राहिले पाहिजे. प्रयत्नाला कुठेतरी भक्तीची देखील जोड असावी लागते. तर सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्याच्या या शेवटच्या दिवसात भले तुम्ही श्रावण महिन्यात पूर्ण श्रावण महिनाभर तुमच्याकडून कोणतीही सेवा महादेवाची घडली नसेल, तर राहिलेल्या दिवसात तुम्ही मात्र एक सेवा करू शकता की ज्या सेवेमुळे तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. तर सेवा अशी आहे, तुम्ही कोणत्याही वारी, श्रावण महिन्यात कोणत्याही वारी ही सेवा करू शकतात. आता शेवटचे 4-5-6 दिवस शिल्लक आहे. उद्याच्या सोमवारी किंवा मग कोणत्याही वारी तुम्ही अमावस्येपर्यंत ही सेवा करू शकता. तुम्हाला जवळपास शिवलिंग असेल, महादेवाचं मंदिर असेल तर तिथे मंदिरामध्ये जायचं आहे. नसेल आसपास महादेवाचं मंदिर तर तुम्ही घरीच ही सेवा करू शकता. समजा तुमच्या देवघरामध्ये महादेवाची पिंड असेल तर तुम्ही घरीच ही सेवा करा, किंवा तुमच्या स्वतःच्या हाताने तुम्ही पार्थिव शिवलिंग मातीचं किंवा वाळूचं तयार करायचं आहे आणि तिथेच तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर शिवलिंग तयार करून घ्यायचं, महादेवाच्या मंदिरात गेला तरी चालेल. त्यासाठी आपल्याला कापूर लागणार आहे, एक तांब्याभर पाणी आणि गोकर्णाचे फुलं देखील लागणार आहे. तुम्हाला जेवढे फुलं भेटतील तेवढं चांगलं, पण कमीत कमी एक फूल तरी तुम्हाला गोकर्णाचं लागणार आहे. त्यासोबतच बेलपत्र देखील तुम्ही घ्यायचे आहे. तर जो कापूर आहे तो पाण्यामध्ये टाकायचा आहे. ज्या पाण्याने तुम्ही महादेवाला अभिषेक घालणार आहात त्या पाण्यामध्ये थोडासा कापूर आपल्याला टाकायचा आहे. 1-2-4 वड्या त्या कापराच्या वड्या त्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि त्या तांब्याभर पाण्याने तुम्हाला भगवान शिवशंकराला अभिषेक घालायचा आहे. शक्यतो तांब्याचा भांड्यात ते पाणी घ्यायचं आणि तांब्यामध्ये ते पाणी घेऊन त्याने तुम्ही महादेवाला जलाभिषेक करून घ्यायचा आहे. महादेवाला भस्म लावायचं आहे किंवा चंदन लावायचं आहे. त्यानंतर बेलपत्र स्वच्छ धुवून घ्यायची. त्या बेलपत्रांवर तुम्ही चंदनाच्या साह्याने, काडीने ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय लिहून घ्यायचं. 11 बेलपान असतील, 21 असतील, जेवढी जास्तीत जास्त बेलपत्र असतील त्या प्रत्येक पानावरती तुम्ही एकतर बोटाने एक चंदनाचा एक ठिपका द्यायचा किंवा काडीने ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं त्या चंदनाच्या साह्याने लिहून घ्यायचं आहे. ती बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना तुम्हाला भगवान शिवशंकराच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे. साधं सोपं तुम्ही ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. त्यानंतर पांढरी फुलं शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गोकर्णाचं फूल देखील आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. कमीत कमी एक फूल तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. त्यानंतर भगवान शिवशंकराला तुमची जी काही इच्छा असेल, तुमचं लग्न जमत नसेल
किंवा मग तुम्हाला वाटत असेल तुमचा प्रेमविवाह व्हावा किंवा मग नोकरी पाहिजे असेल, नोकरीत प्रमोशन पाहिजे असेल, जी काही तुमची अडचण असेल ती तुम्ही त्या महादेवाला सांगायचं आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे. आणि प्रसाद स्वरूपात तुम्ही भगवान शिवशंकराला काहीतरी मिठाई किंवा घरून तुमच्या हाताने नैवेद्य बनवून नेला तरी चालेल. तो नैवेद्य देखील किंवा तुम्ही एखादं फळ देखील त्या शिवलिंगावरती अर्पण करू शकता. त्यानंतर परत येताना तसं यायचं नाही, तर शिवलिंगावरती अर्पण केलेलं एक बेलपत्र तुम्ही सोबत घेऊन यायचं आहे. आणि ते बेलपत्र तुमची जी काही पर्स असेल, पॉकेट असेल त्यामध्ये सांभाळून ठेवायचं आहे. म्हणजे महादेव तुमच्यावर प्रसन्न होऊन लवकरात लवकर तुमची मनोकामना पूर्ण करायला मदत करतील. कमीत कमी 21 दिवस ते बेलपत्र सोबत ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्ही ते 21 दिवसानंतर ते बेलपत्र तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचं आहे. शक्यतो 21 दिवसच ठेवा, कारण पान वाळायला लागलं की त्याचे बारीक तुकडे होतात आणि ते इथे तिथे पडतात. त्यापेक्षा 21 दिवस ते बेलपत्र आपल्यासोबत ठेवा आणि त्यानंतर ते बेलपत्र पाण्यामध्ये विसर्जित करून द्या. श्रावण महिन्यातले शेवटचे दिवस शिल्लक आहेत. आणखी तुम्ही सेवा करू शकता ते म्हणजे गोकर्णाचं झाड आपल्या घराजवळ लावू शकता. गोकर्ण महादेवाला खूप प्रिय आहेत. महादेवाला हे फूल खूप आवडतं. ज्याप्रमाणे बेलपत्र महादेवाला अर्पण करतात त्याप्रमाणे गोकर्णाचं फूल देखील महादेवाला अर्पण केलं जातं. गोकर्ण साधारणतः पांढऱ्या रंगाचं असतं किंवा एक असं निळसर जांभळ्या रंगाचं फूल असतं. तुम्ही कोणत्याही रंगाचं गोकर्ण आपल्या घराजवळ लावू शकता. गोकर्णाच्या झाडाचे देखील खूप चमत्कार आहेत. तर गोकर्णाच्या झाडाचे चमत्कार सांगणारे व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघा आणि मग तुम्हाला गोकर्णाच्या झाडाचं महत्त्व कळेल आणि नक्कीच तुम्ही आपल्या घराजवळ गोकर्णाचं झाड लावाल. तर तुमच्याही घराजवळ गोकर्णाचं झाड आहे की नाही ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. श्रावणाच्या उरलेल्या दिवसांमध्ये तुम्ही कमीत कमी 1 दिवस तरी शिवलीला अमृत ग्रंथामधील 11व्या अध्यायाचं पठण करा, वाचन करा. त्यामुळे देखील तुमच्या मनोकामना पूर्ण व्हायला नक्कीच मदत होईल. तुम्ही संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये शिवलीला अमृत जो ग्रंथ आहे त्यातील 11वा अध्याय कमीत कमी एकदा तरी वाचा आणि त्यानंतर सहकुटुंबाने भगवान शिवशंकराची आरती करा. नक्कीच घरामध्ये काही वादविवाद असतील किंवा इतर काही समस्या असतील त्या दूर व्हायला मदत होईल. भगवान शिवशंकरालाच भोळा महादेव असं म्हटलं जातं. तर या राहिलेल्या दिवसामध्ये तुम्ही भगवान शिवशंकराची कुठलीही सेवा करा. भलेही तुमच्याकडे अगोदरच्या दिवसांमध्ये म्हणजे ज्या दिवसापासून श्रावण सुरू झालेला आहे त्या दिवसापासून भलेही तुमचं महादेवाच्या मंदिरात जाणं झालेलं नसेल, कारण बिझी लाईफ झालेलं आहे, नोकरी व्यवसायांमुळे जाणं होत नाही. तर या शेवटच्या दिवसामध्ये एकदा तरी तुम्ही महादेवाची काहीतरी एक सेवा करा. तुमची काही अडलेली कामं असतील किंवा मग काही समस्या असतील तर त्या दूर होतील. आजच्या व्हिडिओमध्ये ज्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या त्या सेवा स्त्री, पुरुष, लहान मुलं, मुली, अगदी वृद्धांपर्यंत कोणीही या सेवा करू शकतात. तर असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्यात संपण्या अगोदर आपल्याला महादेवाची कोणती सेवा करायची आहे, त्याचबरोबर आपल्या घराजवळ एक झाड लावायचं आहे त्याबद्दलची माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.